तिसऱ्या टप्प्यातले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। आज राज्यामधील 11 मतदारसंघांमध्ये तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे आणि रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या लोकसभा मतदारसंघांचा त्यात समावेश आहे। आज राज्यातील 11 मतदारसंघांमधल्या लढतीचं चित्र स्पष्ट होणार आहे। प्रतिनिधी विकास गावकर आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। विकास, काय पद्धतीचं चित्र आज पाहायला मिळू शकतं? कुठे नेमके अर्ज मागे घेतले जातील अशी काही चर्चा आहे का? नक्कीच जर बघितलं रिद्धी तर तिसरा टप्पा 7 मेला होणार आहे आणि या 7 मेला जो टप्पा होणार आहे त्या ठिकाणी रायगड असेल, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांचा समावेश आहे। आणि या मतदारसंघात जे आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। मात्र एकूणच जर बघितलं तर विशेषतः काही ठिकाणी अर्ज मागे घेतले जातील असं बोललं जाते। मात्र जर बघितलं तर काही ठिकाणी 2-2 किंवा 3-3 अर्ज सुद्धा दाखल केलेले असतात, ते सुद्धा मागे घेतले जातील। मात्र आज खरं चित्र स्पष्ट होईल कशा पद्धतीच्या महाराष्ट्रात या तिसऱ्या टप्प्यातल्या जे मतदान होणार आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीचे चित्र होईल ते आज खऱ्या अर्थाने स्पष्ट होईल। त्यामुळे खऱ्या अर्थाने उद्यापासून या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर निवडणुकीची रंगत वाढणार आहे रिद्धी। जी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी विकास।